नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। सुरतमध्ये दोडे गुर्जर प्रीमियर लीग 2025 पर्व 7 संपन्न। नवागाम गुर्जर वॉरियर्सचा सलग चौथ्यांदा विजय, निलगिरी टायटन्स उपविजेता। दोडे गुर्जर समाजाची परंपरा बनलेली दोडे गुर्जर प्रीमियर लीग सुरत 2025 पर्व 7 मोठ्या उत्साहात पार पडली। या स्पर्धेत नवागाम गुर्जर वॉरियर्स संघाने सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला, तर निलगिरी टायटन्स संघ उपविजेता ठरला। ही भव्य क्रिकेट लीग सुरतमधील समस्त दोडे गुर्जर समाज मंडळाच्या प्रेरणेने आणि निलगिरी टायटन्स संघाच्या अंतर्गत 8 ते 9 नोव्हेंबर 2025 या कालावधीत साई फकीर क्रिकेट मैदानावर उत्साहात आयोजित करण्यात आली होती। या लीगचा उद्देश सुरत आणि गुजरातमधील दोडे गुर्जर समाजातील तरुणांना एकत्र आणून खेळाच्या माध्यमातून सामाजिक एकता आणि आपुलकी वाढवणे हा होता। समाजातील युवक, मान्यवर आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या सहभागामुळे ही लीग समाजाचा एक उत्सव ठरली आहे। दोडे गुर्जर समाजातील नागरिक राजकारण, सामाजिक कार्य, सरकारी नोकरी, शिक्षण, पत्रकारिता, वैद्यकीय, कायदा, पोलीस, शिक्षक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत। या सर्व क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणण्याचे आणि समाज विकासाला चालना देण्याचे कार्य या लीगमुळे साधले जाते। लीगचे संस्थापक डॉक्टर राजेंद्र पंढरीनाथ पाटील यांनी समाजातील तरुणांना एकत्र आणण्याच्या हेतूने या स्पर्धेची सुरुवात केली। समाजातील सर्व युवकांनी संघटनेची जबाबदारी स्वीकारून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे योगदान दिले। या लीगचे मुख्य ब्रँड अँबॅसेडर म्हणून महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि नवलसिंग राजे पाटील, गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक यांनी सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक संजय पाटील असून दोडे गुर्जर समाज सुरत मंडळाचे युवा अध्यक्ष ॲडव्होकेट वरुण पाटील आणि डॉक्टर राजेंद्र पंढरीनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला। स्पर्धेत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्वर्गीय भगवान नथू चौधरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे पुत्र दीपक भगवान चौधरी तांदळवाडीकर यांनी जेवणाची व्यवस्था केली। विजय ज्ञानेश्वर चौधरी निमझरीकर यांनी थंड पाण्याची व्यवस्था केली, तर किरण योगराज जाधव आडगावकर यांनी प्रतिकात्मक ध्वजाची संकल्पना राबवली। आयोजन समितीमध्ये भूषण कैलास चौधरी, मनोज रवींद्र पाटील, महेश मनोहर चौधरी, संदेश भास्कर पाटील, विशाल गोविंद पाटील, विजय भूषण विजय चौधरी, चेतन गुलाब पाटील यांचा उत्साही सहभाग होता। तसेच अमोल शिवाजी गुर्जर, देवेश पुरुषोत्तम पवार आणि सर्व युवा खेळाडूंनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला। या लीगमध्ये एकूण 10 संघांनी सहभाग घेतला। नवागाम गुर्जर वॉरियर्स, निलगिरी टायटन्स, रॉयल गुर्जर भेस्तान, टीम मधुरम किंग एक्साय, लिंबायत गुर्जर सन रायझर्स, अडाजन गुर्जर वॉरियर्स, वीर गुर्जर कडोदरा, देलाडवा गुर्जर सुपर लॉयन्स, भेस्तान गुर्जर चॅलेंजर्स, दिंडोली चॅलेंजर्स सर्व संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेला भव्य यश मिळवून दिले। या यशस्वी आयोजनामुळे सुरतमधील दोडे गुर्जर समाजातील एकतेचे, उत्साहाचे आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समोर आले। लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।